नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या या YouTube चॅनलवरती. आजच्या या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की जे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशन घ्यायच्या वेळेस बी-एससी नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी लागतील, त्या डॉक्युमेंटची लिस्ट आज आपण इन ब्रीफ डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढेही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्या डॉक्युमेंटची चेकलिस्ट पाहणार आहोत. कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत बी-एससी नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी. तर सगळ्यात पहिले तर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म. ज्या टायमाला तुम्ही ॲप्लिकेशन कराल कशासाठी? तर नर्सिंगसाठी ज्या टायमाला तुम्ही सी-ई-टी सेलला जाऊन ॲप्लिकेशन करणार, त्या टायमाला जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल, त्याची तुम्हाला काय लागेल? झेरॉक्स कॉपी लागेल. नंतर येतं तुमचं प्रेफरन्स फॉर्म. ज्या टायमाला तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार, कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर जी जो प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर ज्या टायमाला तुम्ही कॅपसाठी रजिस्ट्रेशन करणार, त्या टायमाला तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म हा मिळत असतो. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, नॅशनॅलिटी म्हणजेच काय राष्ट्रीयत्वाचा दाखला. म्हणजेच काय तुम्ही भारताचे रहिवासी आहात अशा प्रकारचा दाखला तुम्हाला मिळतो. त्याच दाखल्याला काय म्हणतात तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असं म्हणत असतात. नंतर येतं तुमचं एस-एस-सीचं मार्कशीट. एस-एस-सीचं मार्कशीट, 10वी-12वीचं मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागत असतं. नंतर येतं अटेम्प्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही एम-एच नर्सिंग सी-ई-टी गेल्या वर्षाला दिली असेल आणि हा तुमचा दुसरा अटेम्प्ट असेल, दुसऱ्यांदा तुम्ही एम-एच नर्सिंग सी-ई-टी देत असणार, तर त्या ठिकाणी तुम्हाला अटेम्प्ट सर्टिफिकेट लागू शकतं. ज्या टायमाला नीटच्या बेसिसवरती ॲडमिशन नर्सिंगला मिळत होतं, बी-एससी नर्सिंगला मिळत होतं, त्या टायमाला अटेम्प्ट सर्टिफिकेट हे सगळ्यांना लागायचं, की हा तुमचा नीटचा कितवा अटेम्प्ट आहे. तर हे तुम्हाला ॲप्लिकेबल राहणार असं नाही. नंतर येतं बोनाफाईड सर्टिफिकेट, हे पण तुम्हाला लागणार नाही. नीट यूजीचं मार्कशीट, या ठिकाणी तुम्हाला सी-ई-टीचं मार्कशीट लागेल. नीट यूजीच्या जागेवरती तुम्हाला कसं मार्कशीट लागेल तर सी-ई-टीचं. नंतर येतं तुमचं ॲडमिट कार्ड. जे तुमच्या सी-ई-टीसाठी आता तुम्ही जे हॉल तिकीट मिळवलं असेल, जे ॲडमिट कार्ड मिळवलं असेल, ते तुम्हाला या ठिकाणी लागेल. नंतर येतं तुमचं कास्ट सर्टिफिकेट. ओपनमधनं असणार तर कास्ट तुम्हाला लागणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी लागेल तुम्हाला. जर तुम्ही अजून अद्यापही कास्ट व्हॅलिडिटी बनवली नसेल, तर लवकरात लवकर जाऊन कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करून द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या रिझर्व्हेशनचा फायदा हा घेता येईल. नंतर येतं नॉन क्रिमी लेयर. नॉन क्रिमी लेयर जे आहे, ते एस-सी, एस-टी वगळता एस-सी, एस-टी वगळता सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी लेयर कंपल्सरी लागेल. नंतर येतं तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट. जर तुम्ही महाराष्ट्र सोडून अदर स्टेटमधनं महाराष्ट्रामध्ये ॲप्लिकेशन करत असणार, म्हणजेच महाराष्ट्र वगळता एम-पी, गुजरात, मध्य प्रदेश कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये नर्सिंगसाठी अप्लाय करत असणार, तर या ठिकाणी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल. नंतर येतं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. जर तुम्ही 12वी नंतर नर्सिंगला ॲडमिशन घेत असणार, तर तुमच्याकडे फक्त एल-सी असणार. एल-सी म्हणजेच काय लिव्हिंग सर्टिफिकेट. आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांकडे असेल, ज्यांनी कुठल्यातरी कोर्सला, डिग्री कोर्सला, यू-जी कोर्सला, अंडर ग्रॅज्युएट कोर्सला ॲडमिशन घेतलं होतं व ते त्या ठिकाणाचं ॲडमिशन रद्द करून एम-एच नर्सिंग, बी-एससी नर्सिंगला ॲडमिशन घेत असणार, तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट लागेल त्या कॉलेजचं. जर तुम्ही गॅप घेतला असेल, तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागेल. गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा बनवायचा असतो, कसा असतो, हा मी आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता, की कशा पद्धतीचे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. नंतर तुमचं अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटर ज्या टायमाला तुम्हाला कॉलेज मिळतं, कॉलेजमध्ये तुमचं सिलेक्शन होतं, त्या टायमाला तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे मिळत असतं. कसं डाउनलोड करायचं अलॉटमेंट लेटर, कसं बनवायचं, ते सगळं मी ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा पुन्हा ते बघून घ्या. नंतर येतं फिजिकल फिटनेस. यालाच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणतात. हे देखील तुम्हाला आत्ताच्या आत्ता बनवायचं आहे. हे देखील तुम्हाला आत्ताच लागेल. कॅरेक्टर सर्टिफिकेट हे कॉलेजच्या मार्फत मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला बनवायची आवश्यकता नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड यांची झेरॉक्स किंवा वोटर कार्ड असेल तुमची, यांची झेरॉक्स, पासपोर्ट साइज फोटोग्राफ तुम्हाला 2 लागतील आणि झेरॉक्स कॉपी सगळ्या डॉक्युमेंटचे हे तुम्हाला 3 सेट झेरॉक्स ठेवायचे आहे. वरती जेवढेही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, यांचे सर्वांचे तुम्हाला किती? तर 3 सेट रेडी ठेवायचे. किती सेट रेडी ठेवायचे? 3 सेट. तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. यासंबंधी तुम्हाला कुठलाही काही डाऊट असेल, कुठलीही काही समस्या असेल, तर तुम्ही पुन्हा मला विचारू शकता कमेंटमध्ये. मी नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या समस्या कमेंट करून सांगा.
Okay friends, till then take care.